सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. बंगालमध्ये कमळ कसं फुललं, ममतांचा किल्ला कसा भेदला, काय होता विजयाचा फॉर्म्युला, भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या प्लॅनची इनसाइड स्टोरी आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. पश्चिम बंगाल भारताच्या राजकारणातलं एक असं रणांगण जिथं निवडणूक म्हणजे फक्त मतदान नसतं, तर ते अस्मितेचं युद्ध असतं. गेल्या निवडणुकीत झालेली चूक सुधारून दीदींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात कसं घेरता येईल, यासाठी भाजपनं एक विशेष ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे. खरं तर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयामागे भाजपचे निवडणूक चाणक्य गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती निर्णायक ठरली. निवडणुकीच्या अनेक महिने आधीपासून सुरू असलेलं मायक्रो मॅनेजमेंट, अचूक डेटा आधारित नियोजन आणि सीट मॅपिंगमुळे पक्षानं प्रत्येक मतदारसंघात भक्कम पायाभरणी केली. मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानाच्या माध्यमातून बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं उभं करण्यात आलं. या प्रचारात घुसखोरी, सीमा सुरक्षा, भ्रष्टाचार आणि कटमनी यांसारख्या जनभावनांना भिडणाऱ्या मुद्द्यांना प्राधान्य देत मतदारांमध्ये परिवर्तनाची भावना निर्माण करण्यात आली. महिलांसाठी आर्थिक सहाय्य आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसारख्या आश्वासनांनी सुद्धा मतदारांना आकर्षित केलं. मजबूत संघटनात्मक टीम, प्रभावी डिजिटल प्रचार आणि मनोवैज्ञानिक आघाडी यांचा संगम साधत भाजपनं मतदारांमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला. याच वेळी अमित शहांनी 5 प्रमुख नेत्यांची एक विशेष टीम तयार केली, ज्यांनी मैदानात काम केलं. या टीम मध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी मुख्य रणनीतिकार म्हणून सामाजिक आणि जातीय समीकरणं जुळवली. दुसरे भूपेंद्र यादव यांनी संघटनात्मक मायक्रो मॅनेजमेंट आणि कायदेशीर आव्हानं हाताळली. तिसरे सुनील बन्सल यांनी निवडणूक यंत्रणा आणि संघटन याच्यावर धारदार काम केलं. बिप्लव देव यांनी त्रिपुरातील अनुभवाचा वापर करून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय केलं. अमित मालवीय यांनी सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराची आघाडी सांभाळली. खरं तर 2021 मध्ये ममता बॅनर्जींनी भाजपला आउटसाइडर्स ठरवून निवडणूक जिंकलेली. ही चूक सुधारण्यासाठी भाजपनं आता स्थानिक नेतृत्वाला बळ द्यायला सुरुवात केलेली. ममता बॅनर्जींच्या आउटसाइडर्स या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी शहांनी बंगालच्या सांस्कृतिक वारशाचा वारंवार उल्लेख केला. गंगासागर आणि कपिल मुनी आश्रमाला दिलेली भेट ही स्थानिक अस्मितेशी जोडले जाण्याचाच एक भाग होता. सुवेंदू अधिकारी, सुकांत मुजुमदार यांसारख्या नेत्यांना समोर करून भाजप हा पक्ष फक्त दिल्लीचा नाही तर बंगालच्या मातीचा सुद्धा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न होत राहिला. सोनार बांगला या स्वप्नासोबतच स्थानिक संस्कृती आणि महापुरुषांचा वारसा सांगण्यावर भाजपनं भर दिला. मायक्रो मॅनेजमेंट करत भाजपनं डेटा आधारित रणनीती आखली. हे मुद्दे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी बूथ स्तरीय जाळं. त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाची मजबूत पकड निर्माण करण्यासाठी मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानाअंतर्गत कार्यकर्त्यांचं जाळं विणलं. प्रचाराच्या काळात शहा स्वतः 14 ते 15 दिवस बंगालमध्ये तळ ठोकून होते. दिवसा सभा आणि रोड शो केल्यानंतर रात्री उशिरा ते स्थानिक नेत्यांसोबत संघटनात्मक बैठका सुद्धा घ्यायचे. प्रभावी निवडणूक मुद्दे आणि नरेटिव्ह सुद्धा भाजपनं सेट केल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं. बांगलादेश सीमा 45 दिवसात पूर्णपणे सील करण्याचं आणि घुसखोरांना बाहेर काढण्याचं आश्वासन शहांनी दिलं. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कटमनी संस्कृतीवर आणि भ्रष्टाचारावर त्यांनी कडाडून टीका केली, ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये बदलाची लाट निर्माण झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी 3000 रुपयांचं मासिक मानधन आणि कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची अंमलबजावणी यांसारख्या आश्वासनांनी मतदारांना भाजपनं आकर्षित केलं. थोडक्यात सांगायचं तर संघटनात्मक शिस्त, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि स्थानिक प्रश्नांची योग्य पकड यामुळे बंगालमध्ये भाजपनं इतिहास घडवलाय. ममता बॅनर्जींच्या राजकारणाची एक मोठी खेळी संपुष्टात आली असून बंगाल आता नव्या राजकीय प्रवासाला सज्ज झालाय. या एकूणच रणनीतीविषयी भाजपच्या तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.